नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 31/7/2021 शनिवार 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट मधील आपण पाठीमागच्या तासाला बाय ग्राफ इक्वेशन्स ऑफ मोशन्स पाहिली. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो भाग उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. पुस्तकात सोडवून दिलेली उदाहरणं पहा आणि त्यात जर काय शंका वाटत असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला तशी कल्पना द्या, मी ते उदाहरण समजावून देईन. तर यामध्ये पहा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे 3 आहे. ते काय आहेत आपण पाहणार आहोत. आता त्या अगोदर इथं पहा, व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग, खालील गोष्टींसाठी कोणतं कारण असेल. तर पहा, त्यातलं पहिलं, ए स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ ए फोर्स. एखादी स्थिर वस्तू याच्यावर बल न लावता ही वस्तू अजिबात हलत नाही. म्हणजेच काय म्हणतात, ए स्टॅटिक ऑब्जेक्ट, एक स्थिर वस्तू, डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, त्यावर बल लावल्याशिवाय ती हलत नाही. दुसरं, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट ए बुक फ्रॉम ए टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. आपण टेबलावरील पुस्तक उचलण्यासाठी लावलेलं बल हे टेबल उचलण्यासाठी पुरेसं असेल का? तर नाही. तिसरं, फ्रुट्स ऑन ए ट्री फॉल डाऊन व्हेन इट्स ब्रँचेस आर शेकन. ज्या वेळेस झाडाची फांदी आपण हलवतो त्यावेळेस काय होतात, फळं खाली पडतात. चौथं एक्झाम्पल, अन इलेक्ट्रिक फॅन keeps on rotating for some time even after it is switched off. आपण चालू फॅनचं बटन बंद केल्यानंतर सुद्धा काही वेळ फॅन फिरतच राहतो. चालू फॅनचं बटन बंद केल्यानंतर सुद्धा काही वेळ फॅन फिरतच राहतो. मग हे का घडतं, याचं कारण काय? इफ वी लुक फॉर रिझन्स फॉर द अबोव वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया. या सर्व उदाहरणांवरून आपल्या लक्षात येतं की कोणत्याही पदार्थाला हे जडत्व असतं. वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट्स. आणि हे कशाशी रिलेटेड आहे, तर त्या ऑब्जेक्टचं, वस्तूचं जे मास आहे त्यावर अवलंबून असतं इनर्शिया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन describes this very property and is therefore also called law of inertia. मग न्यूटन्सचा जो फर्स्ट लॉ आहे त्याला लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतात. आणि ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन यालाच काय म्हणतात, लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतात. लॉ जडत्वाचा नियम. मग यामध्ये पहा, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, फिल ए ग्लास विथ सॅन्ड, keep a piece of cardboard on it, keep a 5 rupees coin on the cardboard, now struck the cardboard hard using your finger, observe that happens. यात एक कृती दिले, लेट्स ट्राय दिस म्हणून. एक ग्लास घ्या, ग्लासमध्ये वाळू भरा, वाळू भरून त्या ग्लासवर पुठ्ठा झाका आणि त्या पुठ्ठ्यावर एक 5 रुपयाचं कॉईन ठेवा आणि काय करा, तर पुठ्ठा हा गुळगुळीत असावा
तर त्या पुठ्ठ्याला जोरात टिचकी मारून बाजूला काढा. काय होईल तर ते 5 रुपयाचं कॉईन त्या पुठ्ठ्याबरोबर न जाता ते आहे त्या ठिकाणी ग्लासात पडतं. असं का होतं तर बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. तर बॅलन्स्ड म्हणजे संतुलित अँड अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित बल. संतुलित आणि असंतुलित बल. पहा, यू मस्ट हॅव टग ऑफ वॉर so long as the force applied by both the sides are equal. तुम्ही रस्सी खेच बघितली असेल मैदानामध्ये खेळताना, तर त्या रस्सी खेच मध्ये दोन्हीकडं तेवढ्याच वेटचे तेवढेच प्लेयर्स असतात. दॅट इज बॅलन्स्ड. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन स्पाइट ऑफ द अप्लाइड फोर्स. ऑन द अदर हँड, when the applied force becomes unequal, that is unbalanced, a net force gets applied in the direction of the greater force and the center of rope shifted in that direction. ज्या वेळेला आपण रस्सी खेच बघतो त्यावेळेला तेवढ्याच वजनाचे इकडे पण प्लेयर असतात, तेवढ्याच वजनाचे पलीकडच्या बाजूला विरुद्ध दिशेने सुद्धा प्लेयर असतात. मग यावेळेस ज्या वेळेस आपण हे पहा, हा रोप आहे, हा त्याचा सेंटर आहे, या ठिकाणी हे प्लेयर्स आहेत. आणि हा रशीचा सेंटर आहे. या सेंटरवर इथं खूण आहे. ज्या वेळेस रस्सी खेच होते त्यावेळेला जेवढ्या वजनाचे हे तिघ आहेत तेवढ्याच वजनाचे हे तिघ असतात आणि रस्सी खेचत असतात. ज्या वेळेस ह्या रशीचं सेंटर इथून हलत नाही त्यावेळेला हे दोन्ही फोर्स काय झालेले असतात, बॅलन्स झालेले असतात. काय झालेले असतात, बॅलन्स झालेले असतात. आणि काही वेळेला काय होतं तर एक कोणत्या तरी एका बाजूचा फोर्स हा दुसऱ्या बाजूच्या फोर्सपेक्षा जास्त होतो. त्यावेळेला या बाजूच्या तिघांनी जर जास्त फोर्स यांच्यापेक्षा जास्त फोर्स लावला तर काय होईल तर रोप ज्या दिशेने जास्त फोर्स लागला गेलाय त्या दिशेने त्या रोपचा सेंटर झुकेल. याला अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हणतात. बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स यावरून आपल्याला कळाला. मग पहा, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. ज्या वेळेस एखादा पदार्थ हा त्याच्या स्थिर अवस्थेत असेल किंवा त्याच्या युनिफॉर्म मोशन मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये असेल तेव्हा तो काय होतो त्यावर बाहेरील इतर कोणतं बल अनबॅलन्स्ड बल त्यावर ऍक्ट होत नाही. तोपर्यंत ती वस्तू स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेत राहते, तर गतिमान अवस्थेमध्ये असेल तर एक समान गतिमान अवस्थेमध्येच राहते. हा न्यूटनचा पहिला रूल आहे. वस्तू स्थिर असेल तर ते बाहेरील बल न लावलं नसेल तर ती स्थिर अवस्थेतच राहतील. तर एखादी वस्तू एक समान गतीत असेल स्ट्रेट लाईन मध्ये तर त्यावर इतर बाहेरचा अनबॅलन्स्ड फोर्स जर नाही ऍक्ट केला तर ती त्या एक समान गतीतच राहते. याला न्यूटन्स फर्स्ट लॉ असं म्हणतात. पहा, न्यूटन्स फर्स्ट लॉ, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. त्यावर इतर बाह्य बल कोणतंही अनबॅलन्स्ड बल
त्यावर जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत स्थिर अवस्थेतील वस्तू स्थिर राहते किंवा गतिमान एक समान गतिमान अवस्थेत असलेली वस्तू एक समान गतिमान अवस्थेतच राहते. याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हणतात. व्हेन एन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. Actually, there are a number of forces acting on it, but they cancel one another so that the net force is zero. Newton's first law explains the phenomenon of inertia. That is, the inability of an object to change its state of motion on its own. त्याचे स्वतःचे गतिमान अवस्था तो बदलू शकत नाही. It also explains the unbalance of forces which cause a change in the state of an object at rest or in uniform motion. पदार्थाची जी अवस्था आहे स्थिर किंवा एकसमान गती असणारा पदार्थ यावर जर बाह्य बल कोणतंही अनबॅलन्स बल जर त्या वस्तूवर आपण लावत नसू तर स्थिर वस्तू ही स्थिरच राहते. एक समान अवस्थेतील वस्तू ही एक समान गतीमध्येच राहते. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. पहा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये लेट्स ट्राय दिस मध्ये आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. तुम्ही एका उंच इमारतीवर जावा त्या ठिकाणावरून सारख्याच आकाराचे एक प्लास्टिकचा बॉल आणि एक रबरी बॉल त्या उंचीवरून खाली सोडा. दुसरं यू कॅच द बॉल्स विच बॉल वॉज इजियर टू कॅच अँड व्हाय. आणि ते वरून येणारे प्लास्टिकचा आणि रबरी बॉल कॅच करायचा प्रयत्न करा. कोणता बॉल तुम्हाला कॅच करण्यास सोपा जातो. आता हे ई कृती झाली. आता बी कृतीमध्ये बघा. फर्स्ट आस्क युअर फ्रेंड टू थ्रो ए बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड अँड ट्राय टू कॅच इट. तुमच्या मित्राला समोरून सांगा की स्लो बॉल माझ्याकडे फेक आणि तो तुम्ही कॅच करा. दुसरी कृती Now ask your friend to throw the same ball at high speed towards you. आता तोच बॉल तेथूनच तुमच्याकडे फेकायला लावा. त्याला जोरात त्यावर हाय स्पीड द्या त्या बॉलला आणि स्पीडने फेका. ट्राय टू कॅच इट. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज आणि व्हाय. कोणता बॉल तुम्हाला कॅच करण्यास सोपा जातो आणि का. तर पहा द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इन इट्स वेलोसिटी. पहा द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलोसिटी. ज्या वेळेस एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थावर आदळतो त्यावेळेस स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट्स डिपेंड्स बोथ ऑन आणि ते दोन्ही आघात हे कशावर अवलंबून असतात तर मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट्स अँड इट्स वेलॉसिटी. त्या वस्तूचं त्या दोन पदार्थांचं मास आणि व्हेलॉसिटी यावर अवलंबून असतं. दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट. तर पहा त्या
बॉलचा फोर्स किंवा त्या पदार्थाचा फोर्स स्ट्राईक होण्याचा हा कशावर अवलंबून असतो तर त्या पदार्थाचं मास अँड व्हेलॉसिटीवर अवलंबून असते. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड ॲज मोमेंटम बाय न्यूटन आणि याच प्रॉपर्टीला न्यूटननं मोमेंटम असं म्हटलं. पहा मग मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मोमेंटमला परिमाण पण आहे आणि दिशा पण आहे. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणून ही सदिश राशी आहे. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. आता या मोमेंटमची डायरेक्शन जी असते ती व्हेलॉसिटीच्या दिशेने असते. इन SI युनिट द युनिट ऑफ मोमेंटम इज kg मीटर पर सेकंड. मोमेंटमचे जे युनिट आहे ते kg मीटर पर सेकंद असते SI युनिट. आणि व्हाईल इन CGS सिस्टीम इट इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद हे युनिट आहे मोमेंटमचं. इफ अन अनबॅलन्स्ड फोर्स applied on an object causes a change in the velocity. ज्या वेळेस अनबॅलन्स्ड फोर्स एखाद्या पदार्थावर आपण लावतो त्यावेळेला त्या पदार्थाच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो. देन इट इज काउजेस ए चेंज इन इट्स मोमेंटम. व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला की बरोबर मोमेंटममध्ये पण चेंज होतो कारण त्याची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड परिमाण हे सुद्धा बदलतं डायरेक्शन चेंज झाल्यामुळे. द फोर्स नेसेसरी टू काउज ए चेंज इन द मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बघा, द फोर्स नेसेसरी टू काउज ए चेंज इन द मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग पहा, मोमेंटम P ही राशी मोमेंटम त्याला P अक्षराने दर्शवतात. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मास अँड व्हेलॉसिटीचा गुणाकार म्हणजेच काय मोमेंटम. Momentum is a vector quantity. Momentum is a vector quantity. सदिश राशी आहे. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. बघा, the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. बघा, rate of change of momentum is equal to change in momentum. Change in momentum upon time. Suppose an object of mass m has an initial velocity u when a force F is applied in the direction of its velocity for time t. Suppose an object of mass m has an initial velocity u when a force F is applied
in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. Its velocity becomes v. Suppose an object of mass m has an initial velocity u. त्याची इनिशियल वेलोसिटी किती आहे u. मास m आहे, इनिशियल वेलोसिटी u आहे. when a force f is applied, त्या पदार्थावर फोर्स f अप्लाइड केला, लावला in the direction of its velocity for time t साठी, its velocity becomes v. त्यावेळी त्याची वेलोसिटी v एवढी होते. the initial momentum of object, the initial momentum of object is equal to mu होते and final momentum of object is equal to mu होते. मग rate of change of momentum, rate of change of momentum is equal to change in momentum, change in momentum upon time. मग mv चेंज इन मोमेंटम काय असते, mv मायनस फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन t. हे काय आलं तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग हेच याच्यातला m कॉमन काढून कंसामध्ये v मायनस u अपॉन t आला. मग m v मायनस u अपॉन t म्हणजे ऍक्सेलरेशन हे आहे, म्हणजेच काय आलं तर ma आलं. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. आता काय आलं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is equal to m into acceleration. हे आलं. मग according to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. According to Newton's laws of motion, rate of change of momentum is directly proportional to the force. मग F is equal to K into ma. K is the constant of proportionality. Constant of proportionality and its value is 1. आणि या k ची व्हॅल्यू ही 1 असते. मग फोर्स इज इक्वल टू काय आलं तर फोर्स इज इक्वल टू k ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे फोर्स इज इक्वल टू ma. म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन हे सूत्र आपल्याला मिळतं. मग कन्सिडर two objects having different masses which are initially at rest. The initial momentum for both is 0. Suppose a force F
acts for time t on both objects, the lighter object starts moving faster than the heavier object. However, from the above formula, we know that the rate of change of momentum, that is F, in both objects is the same, and the total change in their momentum will also be the same, Ft. Thus, if the same force is applied on different objects, the change in momentum is the same. पहा, हा मुद्दा क्लिअर करण्यासाठी हा यम वस्तुमान असलेला पदार्थ आहे आणि हा M1 हा M2 असणारा पदार्थ आहे, वस्तुमान असलेला पदार्थ आहे. Consider two objects having different masses which are initially at rest. हे at rest मध्ये आहे, एका जागेवर स्थिर आहे. The initial momentum for both is equal to 0. आता suppose a force F acts for time t, यावर दोघांवर पण हा फोर्स जो आहे तो सारख्याच याचा फोर्स ऍक्ट केला आणि तो टी या एवढ्या कालावधीसाठी ऍक्ट केला, तर हा पदार्थ दूरवर जाईल आणि हा पदार्थ मात्र या ठिकाणीच थांबेल. तर का तर फोर्स दोघांवर सारखाच लावलाय, टी एवढ्या कालावधीसाठी लावलाय, याची इनिशियल वेलोसिटी दोघांची पण 0 आहे, परंतु ह्याचं जे मास आहे याच्या कितीतरी पटीने याचं मास मोठा आहे. त्यामुळे फोर्स जरी दोघांवर इक्वल लावले आणि त्यामध्ये जी मोमेंटम घडून आली, ती मोमेंटम जी आहे दोघांची मोमेंटम ही काय म्हणते तर सेम बनते. दोघांवर लावलेला फोर्स इक्वल आहे, लावलेला कालावधी इक्वल आहे, त्यामुळं the rate of change of momentum, that F in both objects is the same, and the total change in their momentum will also be same, that is Ft. Thus, if the same force is applied on different objects, the change in momentum in the same. In a SI system, the unit of force is a Newtonian. The force necessary to cause an acceleration of 1 meter per second in an object of mass 1 kg is called 1 Newton. मग F is equal to काय आहे? F is equal to M into A, acceleration आहे. मग F चं जे युनिट आहे ते न्यूटन आणि मासचं जे SI सिस्टीम मध्ये Fचं न्यूटन आहे, Mचं किलोग्रॅम आहे आणि ॲक्सलरेशनचं जे एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मग पहा 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg into 1 meter per second square acceleration. In a CGS system, 1 dyne is equal to 1 gram into 1 centimeter per second square. असे येईल याचे युनिट. मग use your brain power. Why is there a thick bed of sand for high jumper to fall on? Other is a jump. पहा या ठिकाणी why is there a thick bed of sand for high jumper to fall on
आफ्टर हिज जंप. उंच लांब उडी मारण्यासाठी वाळूचा जाड असा थर का जिथे उडी मारतो त्या ठिकाणी का असतो? तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. टेक ए प्लास्टिक बोर्ड अँड मेक ए होल ॲट इट्स रिअर एंड. एक प्लास्टिक बोर्ड घ्या आणि त्याच्या मागच्या टोकाला एक छिद्र पाडा. इन्फ्लेट ए बलून अँड फिक्स इट ऑन द होल. आणि त्या बोटीला मागच्या दिशेने ज्या ठिकाणी छिद्र पाडले त्यावर एक फुगा बसवा. रिलीज द बोट इन वॉटर. फुगवलेला फुगा त्या छिद्राच्या तोंडाला बसवा आणि ती बोट पाण्यात सोडून द्या. फुगा सोडून द्या. व्हॉट हॅपन्स टू द बोट ॲज द एअर इन द बलून इस्केप स्लोली. व्हाय. आणि त्यावेळेला फुग्याचं तोंड हे स्लोली सोडा आणि काय होतं ते पहा आणि का होतं. वी हॅव लर्न अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन अन ऑब्जेक्ट थ्रू न्यूटन्स फर्स्ट अँड सेकंड लॉज ऑफ मोशन. त्यावेळेला फुग्यातली जी हवा आहे ती फुग्यातली हवा काय होते त्या फुग्याच्या तोंडातून बाहेर पडते. ती बाहेर पडत असतानाच ती पुढच्या दिशेने जेवढा बल लावते तेवढंच बोटीला मागच्या दिशेने पण बल लावत असते. We have learned about force and its effect on an object through Newton's first and second law of motion. However, in nature, force cannot act alone. या निसर्गामध्ये फोर्स एकाच बाजूकडे ऍक्ट नसतो. फोर्स इज ए रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन अ पेअर्स. दोन जोडीमध्ये सुद्धा फोर्स असतो. व्हेन वन ऑब्जेक्ट अप्लाइज ए फोर्स ऑन अदर ऑब्जेक्ट द लॅटर ऑब्जेक्ट आल्सो सायमल्टेनियसली अप्लाइड ए फोर्स ऑन द फॉर्मर ऑब्जेक्ट. ज्या वेळेस एक पदार्थ दुसऱ्या पदार्थावर बल लावतो त्याच वेळेस दुसरा पदार्थही त्या पदार्थावर विरुद्ध दिशेने बल लावत असतो. The forces between two objects are always equal and opposites. ज्या वेळेस दोन पदार्थांचे फोर्स एकमेकावर ऍक्ट होत असतात ते फोर्सेस इक्वल अँड अपोजिट डिरेक्शनने असतात. दिस आयडिया इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड action force, while the force applied by the second object on the first is called a reaction force. मग न्यूटन्स थर्ड लॉ काय म्हणतो? एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. बघा, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. प्रत्येक ॲक्शन फोर्सला तेवढ्याच परिमाणाचं आणि विरुद्ध दिशेनं फोर्स अप्लाइड होत असतो. पहा, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. आणि ते एकाच वेळी ॲक्ट होत असतात. पहा, चित्राद्वारे मी तुम्हाला सांगतो. पहा, आपण एक पदार्थ या दिशेने ऍक्ट होतोय, दुसरा पदार्थ या दिशेने ऍक्ट होतोय. आपण ज्यावेळेस एक बॉल घ्या, रग्बी बॉल, आणि तुम्ही जमिनीवर त्याला फोर्स लावून जमिनीवर आपटा, काय होतं पहा. तर तो बॉल जेवढ्या फोर्सने त्या जमिनीवर जाईल तेवढ्याच फोर्सने जमिनीकडून त्याला अपोजिट फोर्स अप्लाय होईल, अपोजिट डिरेक्शन. पहा, ज्या वेळेस आपण हा बॉल रबरी बॉल हा जमिनीवर आदळू त्याच वेळेला हा बॉल पुन्हा काय होईल, तेवढ्याच फोर्सने काय होईल, हा F1 फोर्स आहे आणि हा F2 अपोजिट फोर्स आहे. F1 जेवढा आपण फोर्स त्या बॉलला लावून खाली आपटलाय तेवढ्याच रिॲक्शन फोर्सने तो परत वर येतो. म्हणजेच
ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल अँड अपोजिट असतात आणि विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली आणि ते एकाच वेळी ॲक्ट होत असतात. मग एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली हा न्यूटनचा सेकंड लॉ आहे. तर ॲक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. These forces acts in pairs. One force cannot exist by itself. Action and reaction forces acts simultaneously. एकाच वेळी ते ऍक्ट होतात. Action and reaction forces act on different objects. They do not act on the same object and hence cannot cancel each other effect. Use your brain मध्ये while hitting a ball with a bat, the speed of the bat डिक्रीजेस. ज्यावेळेस जोराने बॅट आपण बॉलवर आदळतो त्यावेळेला त्या बॅटचा स्पीड हा काय होतो, कमी होतो. या प्रकारे आपल्याला यावरील उदाहरणं देता येतील. न्यूटन्स फर्स्ट लॉ आणि न्यूटन्स सेकंड लॉ हे आपण आज पाहिले. तेच त्याची व्याख्या तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.